तर तिकडे उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद आणि संमिश्र पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे। उस्मानाबादमध्ये कमी प्रमाणात का होईना पण आज बाजार भरल्याचं चित्र दिसत होतं। आज उस्मानाबाद शहरातले सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत। बंदचा कोणताच परिणाम फारसा उस्मानाबादमध्ये जाणवत नाहीये। बाजार चालू आहे पण लोक नाहीत मार्केटमध्ये। कसं ते संप आहे 3 दिवस झाले। माळव काय मिळतंय थोडं काय मिळत नाही। महाग आहे माळव। बाजारात मध्ये माणसं गिऱ्हाईक नाही असं आहे। नेमकं काय हे संप असल्यामुळे संप बंद असल्यामुळे येणे गेले लोक। सध्या 3 ते 4 दिवस झालं सारखे बंद सदृश असल्यामुळे परिस्थिती असल्यामुळे व्यापाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचं पण बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यांचा जो भाजीपाला तयार झालेला आहे त्याची बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याची कमी भावामध्ये त्यांना विकावं लागलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्यांचं पण नुकसान आहे कारण त्यांना आज आवाजच्या सव्वा भावामध्ये भाजीपाला घ्यावी लागत आहे।